बारामजी मेहर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येणार आहे। सध्या तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी व्यासपीठावरती अनेक संख्येने पाहुणे आज पाहतोय आपण। आज पाहुण्यांची मांदी आली व्यासपीठावरती आपण पाहतोय, कारण स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोया आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे रंगताना आपण पाहणार आहोत। अतिशय सुसज्ज या स्पर्धेचं नियोजन बालगोपाल सोनालापाडा संघाच्या वतीनं करण्यात आलं। स्वर्गीय गीता भुईर स्मृती चषक 2024। दरम्यान या ठिकाणी सोनाला गावातील समाजसेवक आदरणीय पंढरीनाथजी हरड यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। रोशन आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल पिंटो आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक। लॉंग ऑफ, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल वाईडिश मिड विकेटला एक फिल्डर तैनात आहे आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलमध्ये पाहू शकाल। मिड ऑनला एक फिल्डर तैनात आहे, त्याच्यानंतर शॉट मिड विकेट आहे, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि ऋतिकचा मात्र पहिला चेंडू मात्र या ठिकाणी अगदी फलंदाज फॉलो करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न रोशनचा होता, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि पहिल्याच चेंडूवरती अतिरिक्तच्या सौजन्यानं लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव दोन्ही फलंदाजांना पूर्ण केली आणि अतिरिक्त सौजन्यानं मात्र या ठिकाणी संघाचा अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन होत असताना पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल मयूर, तर तुम्ही स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल। इथे मात्र स्लॉग स्विक, परंतु मिस टायमिंग, पटका हवेत केला, मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे, जबरदस्त कॅचिंग तिथे पाहायला मिळाली। फिल्डर मनोजच्या वतीनं कॅच पकडण्यात आली आणि पहिलाच धक्का मात्र या ठिकाणी लागत असताना जे सावरी देव सांगे संघाला। नक्कीच पाहिलं तरी ज्याप्रमाणे बैलगाडा शर्यतींचा सध्या नक्कीच ट्रेंड सुरू आहे, अनेक चाहते मात्र नक्कीच बैलगाडा शर्यतींमध्ये पाहिलं तर अगदी सामावून जातात आणि त्यापैकी पाहिलं तर नक्कीच अनेक असे सॉन्ग तुम्ही ऐकत असता अजय गायकवाडांच्या सोबत मधुर वाणीतून, आणि हा सॉन्ग सुद्धा मी जर तुम्ही ऐकला तर नक्कीच त्यांच्याच वाणीतून मात्र नक्कीच त्यांच्या लेखणीतून मात्र या ठिकाणी गायलेला आहे। आमचे अगदी जिवलग मित्र, परंतु या ठिकाणी चुकीचा फटका सजवला फलंदाज पिंटूनं आणि मात्र जबरदस्त कॅच तिथे मात्र या ठिकाणी मनोज घोडेच्या वतीनं पकडण्यात आली। नवीन फलंदाज रवी आला, टॉप एज चेंडू हवे, सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकतोय, नाकारता येणार नाहीये, कॉट अँड बॉल। दुसरा धक्का इथे मात्र लागतोय सांगे टीमला आणि दुसरी सफलता प्राप्त केली गोलंदाज ऋतिकनं। खराब सुरुवात मात्र या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 सफलता इथे मात्र नक्कीच प्राप्त केला गोलंदाज ऋतिकनं। चांगल्या लेंथवरती चेंडू हाताळतोय, पाहू शकाल बॅकफुटला गेले मात्र या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला मात्र पाठवला, अगदी स्ट्राइक कव्हरला फिल्डर कुठला डीप मध्ये नाहीये, चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल झालाय, 4 धावांसाठी चौकार। क्लासिकल फटका पाहिला आपण या ठिकाणी फलंदाज राजच्या बॅटमधनं, सुंदर टायमिंग आणि आता मात्र स्लॉग स्वीप
खास करून चेंडूच्या मेरिटवरती मात्र बॅटिंग करतो या आणि हा चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून निघून जाईल एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. दोन गडी नक्कीच गमावले मात्र त्याचा मला काही फरक पडणार नाहीये. जो माझा खेळ आहे तो मी मात्र अडकणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल आणि सिद्धता मात्र नक्कीच दाखवत असताना, कारण दोनच चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि दोन्ही चेंडूंवरती 2 चौकार लगावले. पहिला चौकार पाहिला आपण अगदी ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि दुसरा चौकार आपण पाहिला तर अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून ऑन साईडला. आणि हा पुन्हा एकदा मात्र चांगला ड्राईव्ह शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सज्ज आहेत. फिल्डिंग मात्र चांगली झाली परंतु फेक थोडीशी रॉंग ऑन होती, परंतु बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित होते आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाला एकच धाव घेण्याची मात्र संधी मिळाली. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू असताना 2 संपन्न झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही संघांची आपण जर कामगिरी पाहिली तर समान कामगिरी म्हणू शकतो, कारण धाबा सुद्धा चांगल्या पाहतोय परंतु विकेट्स मात्र नक्कीच 2 गमावले. ही मनामध्ये कुठेतरी खंत असेल ती म्हणजे सांगे संघाच्या टीम. यानंतर ड्रॉ टाकला जाणार आहे. 5 विजेत्या संघांची मात्र त्या ड्रॉमध्ये नावं असतील. एका संघाला नक्कीच लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढे चाल देण्यात येईल आणि त्यानंतर आपण जोडीने मात्र नक्कीच पुढील जो शेड्यूल आहे तो मात्र तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. विनिंग टीम संघनायकांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. NK स्पोर्ट खांडवल, BB स्पोर्ट इताडे, जय हनुमान चौदरपाडा, त्यानंतर सौराई एलकुंदे आणि एका चिठ्ठीवरती नाव असलेले विजयी संघ. षटकाला सुरुवात केली किशोरनं आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी डॉट चेंडू मात्र हाताळतोय. ज्याप्रमाणे उंची आहे किशोरची त्या अनुषंगाने मात्र त्याला लाभ मिळत असतो आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र तो नक्कीच या ठिकाणी त्याचं गुणकौशल्य मात्र आपल्याला पाहायला मिळालं. लोअर फुटा चेंडू टर्न केला अगदी ऑन साईडला शॉट मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहे. फक्त हलक्या हाताने चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा दाखवली फलंदाज राजनं, कारण राजला माहिती आहे की अजूनही मात्र या ओव्हरनंतर 2 षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि जर आपण या ठिकाणी जर सेटल झालो तर मात्र नक्कीच येणाऱ्या ओव्हरमध्ये आपण मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र राज आता छोट्या बाकलीपचा वापर करतो आणि सिंगल डबलवरती आता मात्र भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. खराब चेंडू फुल टॉस आहे, स्वीप केलाय आणि चेंडू निघून जाईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन. अगदी खराब चेंडूची लेंथ होती परंतु टायमिंग किती प्रॉपर होतं आपण पाहिलं आणि तसंही क्लासिकल स्ट्रोक असतील किंवा टायमिंगच्या जोरावरती अनेक स्पर्धेमध्ये मात्र रोशनने धाबा जोडलेला आहेत आणि तोच केला आज मात्र रोशनकडनं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केला, पॉइंटला कुठला फिल्डर नाहीये, चेंडू वेगाने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. अगदी उजव्या पायावरती मात्र पूर्णपणे वजन ट्रान्सपोर्ट केल्याने मात्र त्याच्यानंतर काय जबरदस्त चपराक शॉट, अगदी चाबूक शॉट इथे मात्र आपण पाहिलं रोशनच्या वतीनं. 360 फलंदाजी करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे
आणि इथे मात्र पलटी शॉट, परंतु शॉट थर्डमॅनला फिल्डर सज्ज आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, चांगली स्टॉपिंग पाहिली आपण आणि एकच धाववरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. अनेक असे स्ट्रोक त्याच्याकडे आहेत आणि आता मात्र ते स्ट्रोक त्याच्या भात्यातून आता तो मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला सुद्धा ठाऊक आहे की या मैदानावरती चांगला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, कारण या मैदानावरती धावा होत असतात आणि त्याच अनुषंगाने आता मात्र निघी जातो वेगानं धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहतोय 3 बाद 22, 2 बाद 22. हो अगदी बुंद्यात चेंडू हाताला तर सरळ बॅटने मात्र या ठिकाणी लॉफ केला, लॉंग ऑनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग खूप छान पाहायला मिळते आणि एका धावेवरतीच मात्र पुन्हा एकदा समाधानी राहावं लागेल. परंतु दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन, कारण दोन फलंदाज त्यांनी स्वस्तात इथे मात्र गमावले होते. त्याच्यानंतर मात्र दोघांनी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारीने आता मात्र खेळ सुरू करत असताना षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. कारण पहिल्या चेंडूचा आपण विचार केला तर नक्कीच निर्धाव होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि मागील 2 चेंडूवरती आपण सिंगल धाव पाहिली. ओव्हर कंप्लीट आहे, 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पडत असताना माझे सहकारी गुणलेखक मिस्टर हेमंत नाईक मला नक्कीच कॉम्बॉक्समध्ये साथ देत असताना, आणि तसंही समालोचक म्हटलं तर नक्कीच पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाकडे पाहायला जातोय आणि जबरदस्त आपल्या बोटाची जादू सजवतोय. पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर एकूण धावा आल्या होत्या 10 आणि या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या 13. तर नक्कीच ओव्हर ब्रेकमध्ये आहोत, तर आपण या ठिकाणी ड्रॉ पाडणार आहोत. लक्षात असू द्या 5 संघांची नावं आम्ही नक्कीच या ठिकाणी जाहीर केली. एका चिठ्ठीवरती विजयी संघ असणार आहे. 5 मधून एक चिठ्ठी प्रथमदा उचलली जाईल, तो संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढे जाईल आणि त्यानंतर आपण जोड्यानं पुढील सामने मात्र या ठिकाणी खेळवणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे ड्रॉ ओपन करतोय आणि ड्रॉच्या माध्यमातून सावराई एलकुंदे संघ नक्कीच पुढे वाटचाल करणार आहे आणि त्यानंतर आपण जोड्यानं आपण पुढील सामने या ठिकाणी ओपन करू. बीबी स्पोर्ट इताडे संघाचा यानंतर सामना असणार आहे आणि त्या संघाला फाईट करेल NK स्पोर्ट खांडवल. यानंतर होणारा सामना बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल आणि त्यानंतर जय हनुमान चौदरपाडा संघ फाईट करेल चालू सामन्यातील विजेता संघाबरोबर. असा शेड्यूल असेल मित्रांनो. यानंतर NK स्पोर्ट खांडवल संघाचा संघनायक आणि बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि त्याच्यानंतर विजेता संघ फाईट करेल जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज ओमकारनं. पहिल्या चेंडूचा आपण खेळ पाहिला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली फलंदाज राजनं आणि अशा रीतीने मात्र धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. राहून तो विकेटनं मारा करेल ओंकार. हो या ठिकाणी बॅकअप द हँड गोलंदाजी मात्र नक्कीच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला वलवता आला नाही, टर्न तिथे मात्र मिळाला नाही. सरळ चेंडू मात्र डावा स्टिकच्या बाहेरून निघून गेला इष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच वेळी पंचांना दंडित केले. इट इज वाईट बॉल, रॉंग डिलिव्हरी. एक्स्ट्रा धाव इथे मात्र या ठिकाणी खर्च केली गोलंदाज ओमकारनं. चेंडूला आपटी दिली, परंतु त्याच्यानंतर काय तुटून पडलाय फलंदाज रोशन मोगरे. किती बॅटचा फ्लो आहे, किती स्पीड आहे त्याच्या बॅटमध्ये पाहू शकाल, किती वेगानं निघून गेला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांचा चौकार. जबरदस्त वन साइड बॅटिंग इथे मात्र सध्या पाहू शकाल. या ठिकाणी रोशन मोगरे वनमॅन आर्मीचा रोल अदा करतोय आपल्या संघासाठी. एकीकडे राज मोगरे आहे तर दुसरीकडे रोशन मोगरे आहे आणि ह्यावेळी 2 फलंदाज नक्कीच आपल्या ताल लाईनमध्ये येत असतात. त्यावेळी मात्र नक्कीच भल्या भल्या गोलंदाजांना मात्र पाणी फुटत असतात. लाजवाब स्ट्रोक पाहिला आपण. ओमकार मात्र नक्कीच आपल्या लेंथमध्ये बदल करेल का? हो इथे मात्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्म पुल होता, परंतु काऊ कॉर्नर मात्र फिल्डर सज्ज आहेत. दुहेरीचा प्रयत्न होता रोशनच्या, परंतु शेवटच्या क्षणाला राजनं मात्र नाकारलं, कारण या धावेसाठी मात्र पाहिलं तर कुठेतरी धोका होता असंच आपण म्हणू शकतो आणि त्याचमुळे एका धावेवरतीच मात्र दोन्ही फलंदाज
समाधानी राहत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाज ऋतिकने 2 सफलता प्राप्त केल्या, परंतु त्याच्यानंतर एकही सफलता मात्र गोलंदाजाला प्राप्त करता आली नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू स्पर्श झाला, जमिनीला गुदगुला करत चेंडू मात्र निघून जातो लॉंग लेग कडे. फिल्डर येऊन चेंडूला उत्तम फेक करतील तोपर्यंत 2 धावा. म्हणजे मोठे फटके येत नाहीत, परंतु त्याच्यानंतर सिंगल डबलवरती सुद्धा मात्र चांगला भर टाकला जातोय. हा चांगला क्रिकेट आपण म्हणू शकतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठाच फटका येईल हे अपेक्षित नसतं. तर तुम्ही सिंगल डबल तिहेरी धावेने सुद्धा मात्र धावतं फलक तुमचं तुम्ही ठेवू शकता, आणि ते कार्य सध्या रोशन आणि राज करत असताना येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे संघाचा आपण विचार केला तर. परंतु ही पार्टनरशिप अतिशय छानपैकी पाहायला मिळते. आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. तिसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र सुरू असताना 4 षटकांची ही लढत. खराब चेंडू, डावा स्टिकचा चेंडू मात्र बाहेर निघून गेला. दुसरा स्क्वेअर चेंडू मध्ये या ठिकाणी हाताळला गोलंदाज ओंकारनं. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे असं वाटतं की कुठेतरी 50 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र नक्कीच डोळ्यासमोर असेल या दोन्ही फलंदाजांच्या. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली रॉंग. सलगचा हा दुसरा आणि या ओव्हरमधील तिसरा स्क्वेअर चेंडू. ओंकार मात्र नक्कीच वारंवार परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लाईन मात्र नक्कीच कुठेतरी चुकीची निवडतोय आणि त्याच्यामुळे मात्र हा षटक खूपच लॉंग पाहायला मिळतो. आतापर्यंत 8 चेंडूची त्याने हाताळणी केली, त्यामध्ये 5 लिगली चेंडू तर 3 अनलिगल चेंडू त्याने हाताळले. ही लेंथ खूपच छान आहे, अगदी स्टँडच्या मधोमध पकडलाय फलंदाजाला, फिंगर अप. आणि अशा रीतीने मात्र राजच्या खेळीचा अंत होत असताना धक्का क्रमांक 3 लागतो या ठिकाणी सावरीदेव सांगे संघाला. या अनुषंगाने मात्र षटकांचे सॉन्ग मात्र नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये मात्र सादर करतायत. तर 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. शेवटच्या चेंडूवरती मात्र लेग बिफोरच्या रूपाने मात्र सफलता प्राप्त केली गोलंदाज ओंकारनं, आणि आतापर्यंत 3 विकेट्स मात्र गमावले सांगे संघाने. नवीन फलंदाज आतिश आलाय, उंच पुरा असा शैलीचा हा खेळाडू आपण पाहतोय, स्वतः संघनायक आहे या सामन्यामध्ये. आणि आता मात्र संघनायक मात्र स्वतः स्लॉग ओव्हरच्या खेळामध्ये नक्कीच त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाव फलकावरती धावा पाहू शकाल आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 गडी बाद 36, तब्बल 12च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या ते मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. आणि जर या ओव्हरमध्ये सुद्धा जर 12 पेक्षा जर जास्त धावा जर आल्या तर मात्र नक्कीच कुठेतरी 50चा आकडा या ठिकाणी नक्कीच धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि जर 50 धावा ते मात्र जोडल्या गेल्या तर मात्र ही मॅच खूप छान होईल, त्यात काही शंका नाहीये. शेवटच्या ओव्हरसाठी आता मात्र गोलंदाज अजय आलाय, स्वतः संघनायक. म्हणजे दोन्ही टीमचे संघनायक आता मात्र नक्कीच आपल्याला या बॅटलमध्ये पाहायला मिळू शकतील. एकीकडे अजय तर दुसरीकडे आतिश. परंतु स्ट्रायकिंगला रोशन आहे. पहिला चेंडू स्लोअर गतीचा होता, मात्र या ठिकाणी मिस्टामिक सुद्धा गोलंदाज अजय पलटी दिशेने मात्र नक्कीच ट्राबल आणि जवळपास मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जाणून हा चेंडू मात्र ठिकाणी हा झेल त्यांनी कलेक्शन केलाय. वॉट अ कॅच. असे झेल नक्कीच पाहिलं तर भरपूर कठीण असतात, परंतु पहा किती इझिली तो झेल मात्र अजयने मात्र त्या ठिकाणी समाप्त केला. स्वतः गोलंदाज आहे, नक्कीच चेंडू टाकल्यानंतर पाहिलं की चेंडू मात्र कुठेतरी मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र पाठीमागे वळून त्यांनी झेल हा संपादित केला. आणि त्यानंतर आता मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून चाललाय अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ चेंडू निघून चाललाय एका टप्प्याचा साह्यानं. 4 धावांसाठी चौकार.
जबरदस्त या ठिकाणी गोड आवाज अजय गायकवाडच्या वाणीतून मात्र आपण अनेक प्रकारचे सॉन्ग इथे मात्र ऐकतोय, परंतु इथे फार जबरदस्त फटका सजवला फलंदाज विशालनं आणि इथे मात्र स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी चेंडू एष्ट्यांना ब्रश झाला आणि दुसरी सफलता अजयच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. लागणारा हा चौथा धक्का सावरीदेव सांगे संघाला. तर विशालच्या खेळीचा मात्र ते अंत झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज दर्शन आलाय. फुलटॉस आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल. फिल्डर तिथे मात्र तैनात, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि स्लॉग ओव्हरमध्ये मात्र अजय गोडेने मात्र जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. एक चौकार नक्कीच या ओव्हरमध्ये आपण पाहिला, परंतु 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. 4 चेंडूची त्याने आतापर्यंत हाताळणी केली, 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय लॉंग ऑन वरती फिल्डर आणि मात्र ओमकारकडे झाली आहे चूक. सहज सोबत झेल होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी पहा तुम्ही एकाच चेंडूवरती 2 वेळा मात्र नक्कीच वाचवू शकणार नाही. झेल नक्की ड्रॉप झाला तर अतिशचा, परंतु रनआउटच्या स्वरूपात त्यांनी मात्र नक्कीच आपली विकेट या ठिकाणी फेकली गेली आणि लागणारा मात्र हा इथे पाहिला तर सांगे टीमला हा 6वा धक्का. शेवटचा चेंडू शिल्लक आणि फलंदाज शेवटचा चेंडू मात्र फेस करेल. न्यू बॅटर खेळण्यासाठी सज्ज. ओरपे चेंडू स्लोअर गतीचा होता. ओमकार पुन्हा चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण चेंडू त्याच्यापर्यंत कॅरीज झाला नाही आणि त्याचमुळे मात्र त्यांनी स्वतःला मात्र नक्की चेंडूवरती झोकून दिलं आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ संपन्न होत असताना 6 गडी बाद नाणेफेकी गमावल्यानंतर जे सावरदेव सांगे संघानं धाबा जोडल्या 44 आणि 45 धाबांचं लक्ष असेल जे अंबिका देवरुंगपाडा संघासमोर. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे बीबी स्पोर्ट इताडे आणि एनके स्पोर्ट खांडवल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण त्वरित या नाणेफेकीसाठी, कारण सावरा एलगुंदे संघाला मात्र ड्रॉच्या माध्यमातून पुढे चाल देण्यात आली आणि त्यानंतर दुसरा सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ फाईट करेल जय हनुमान चौदरपाडा संघाच्या विरोधात. तत्पुरते आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं संपन्न करणार आहोत. अनेक संख्येने पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि तसंही क्रिकेटचा खेळ आहे की क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकणार नाही, मग ते यंग असतील, लेजंड असतील, वरिष्ठ ज्येष्ठ असतील किंवा पत्रकार, शिक्षक, पोलीस कर्मचारी आणि त्यापैकी डॉक्टर कसे पाठीमागे असतील. तर डॉक्टर आपल्यामध्ये नक्कीच या ठिकाणी गणेशजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, तर त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. मी भालचंद्र तरे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर गणेश म्हात्रे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण डॉक्टर गणेशजी म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या सोनाली गावचे समाजसेवक पंढरीनाथजी हरड आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. पाहुण्यांना योग्य तो मान, योग्य तो सन्मान दिला जातोय, कारण भारतीय संस्कृती आहे आणि ती भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीनं जपण्याचा मात्र नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतोय. समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय बाळरामजी मेहर यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा भालचंद्र तरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बाळरामजी मेहर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे.
नंतर बापगावचे समाजसेवक रोहिताजी आय थिंक सन्मानित करणार आहोत. मी गणेश तरे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजू गोडे यांना आपण या ठिकाणी निषेध आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा आता आपण या ठिकाणी ऑन गोईंग मॅचकडे. पाहू शकाल या ठिकाणी 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते देवरुंगपाडा संघाच्या वतीनं. आणि विनंती असेल नाणेफेकीसाठी बीबी स्पोर्ट इताडे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यावं. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर या धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, कशा रीतीने चेस होईल की त्या धाबांचं संरक्षण सांगे संघाचे गोलंदाज अतिशय चांगल्या प्रमाणे करतील. तर पुन्हा आपण जाऊया दुसऱ्या डावाकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत थोडंसं परिवर्तन आणि आपण ऐकूया झिडके गावाचा हा गोड आवाज मुनीश पाटील यांच्या वाणीतून. थँक्यू. धन्यवाद. चला जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आपण पाहतो एका बाजूला जय अंबे देवरुंगपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं जय सावराई सांगे अशी मॅच पाहतोय. जय अंबिका देवरुंगपाडा आणि सांगे अशी मॅच आपल्याला चालू आहे. आणि तदरम्यान जर बघितलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवला गेला 44-45 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान आहे. आता ते कशा प्रकारे पार पाडलं जाईल. दोन सलामीचे बॅटर्स. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू तिथे इंटरेस्टेड आहे आणि पहिला चेंडूवरती पहिला विकेट. फलंदाज 0 वरती बाद होतोय. गेलं तर 0 या आकड्यावरती. सांघिक खातं उघडलं नाही, वैयक्तिक खातं उघडलं नाही आणि तंबूच्या आसऱ्याला माघारी परतला गेला बॅटर. आणि मग सुरुवात एखाद्या षटकाची उत्तरार्धामध्ये कशी करावी ना, तर मग मी म्हणेन की विकेटची सुरुवात असेल तर मग ती खूप सुंदर आहे. आणि तेच काम सध्या टीम सांगे संघाच्या गोलंदाजाने राज हा करताना पाहायला मिळतोय. राज मोगरे आहेत गोलंदाजीवरती. आणि बॅटिंग वरती जर बघितलं गेलं तर मनोज परतले गेले. नंतर अजय आणि ऋतिकची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला आपण ऋतिकला पाहतोय, ऋतिक गोडे. आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजय गोडे ही जोडी मैदानामध्ये आहे. राज मोगरे तयार. चेंडू क्रमांक दुसरा. पहिल्या चेंडूवरती आला विकेट. दुसरा चेंडू ऑन साइडला. फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या. हा अँड हँडसम चेंडू निघून चाललाय सरळ 6 धाब्यांकरिता षटकार.
तर आता मात्र पहिल्या चेंडूवरती आपण विकेट पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती त्या गोलंदाजाचं आगमन करताना आपण षटकार पाहिला आणि मग 6 धावसंख्या फळकावरती. चेंडू क्रमांक 3 आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. इथे लॉंग ऑनचं क्षेत्र गाठलंय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल पण त्याच्या आधी चेंडूने सरळ सीमारेषा गाठली गेली आणि तदनंतर बॅक टू बॅक एक मोठा फटका षटकार पाहिला आणि त्याच्या पाठोपाठ चौकार देखील पाहायला मिळतोय. पट्ट्यात चेंडू आला, चेंडूला धाडण्याची किंवा मोठा फटका मारण्याची क्षमता ठेवतोय फलंदाज, म्हणूनच की काय दूर ठेवण्याचं काम केलंय. पुढचा चेंडू यावेळेस पहा, आणखी एक चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आहे आणि तदनंतर जर बघितलं गेले तर फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दरम्यान टीम इताडे आपण कुठे असाल तर प्लीज तुम्हाला शेवटचा अंतिम ऑफिशियल पुकार दिला जातोय. बी फास्ट, लवकर येण्याचा प्रयत्न करा. अनेकदा मी सातत्याने स्पर्धेमध्ये एकच गोष्टीचा उल्लेख करत असतो, कारण की एक स्पर्धा बनवायची म्हणजे बघा मित्रांनो, स्पर्धेच्या समोरचं जे सौंदर्य दिसतं ना, त्या सौंदर्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते आणि या स्पर्धेमध्ये देखील खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. एक स्वप्न पाहिलं असतं की एक चांगली स्पर्धा ग्रामीण पटलावरती आपल्या ग्रामीण विभागातल्या खेळाडूंना एक चांगला दर्जा मिळावा म्हणून एक स्पर्धा उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी सगळं काही लावलं असतं ते पणाला. पण तुमच्याकडनं फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ती म्हणजे वेळेचं. कारण की ज्या व्यक्तीने वेळेचा शोध लावला, वेळ त्याच्यासाठी देखील थांबली नव्हती, तर वेळ तुमच्या आणि आमच्यासाठी कधीच थांबणार नाही. सो बी फास्ट, लवकर येण्याचा प्रयत्न करा. पुढचा चेंडू फुलर लेनचा होता, चांगला चेंडू असं म्हणावं लागेल, कमबॅकचा इशारा आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला सन्मान देऊन एक धावी कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते टोटल 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती या. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला विकेट, दुसऱ्या चेंडूवरती आला 6 धावा, तिसऱ्या चेंडूवरती आला चौकार, मग वाईड, मग 2 वाईड आणि एक सिंगल. आतापर्यंत या षटकामध्ये जर फेअर चेंडूंचा विचार केला तर मग आतापर्यंत 5 चेंडू हाताळून झालेत. शेवटचा आणि अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आणि यावेळेस स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत ऋतिकला. अजयत फुलटॉस चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने फायदा उचलू शकले नाही. शॉट पॉईंटचा खेळाडूच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालंय. 45चा पाठलाग करताना टीम देवरुंग संघाची धावसंख्या आपण फळकावरती पाहतोय 16 या आकड्यावरती. एका विकेटच्या नुकसानवरती पहिला विकेट 0 वरती परतला गेला. त्यानंतर 16 धावेची पार्टनरशिप आपण पाहिली, ज्यामध्ये ऋतिकचा एक षटकार, चौकार, 2 धावा, एक सिंगल पाहिल्या आणि अजयच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव पाहिल्या. म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर हे दोन्ही फलंदाज आता इथून मैदानावरती एका सेट पोझिशनवरती बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतायत. पण आता खरे आव्हान सांगे संघाकडनं. पहिला विकेट मिळाला असं वाटत होतं की आता मॅच अटीतटीची होईल की काय, पण दुसऱ्या क्षणाला बघा क्रिकेट का प्रसिद्धी लाभले किंवा क्रिकेट साता समुद्रा पार का चालत चाललाय, त्याचं रिझन हे आहे की प्रत्येक क्षणाला चित्र क्रिकेट बदलवत असतं. अनेकदा उल्लेख करतात ना की सरडा जितका रंग बदलत नाही तेव्हा क्रिकेट रंग बदलत असतो आणि इथे देखील रंग बदलताना आपण पाहिलंय. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आला, तदनंतर हा षटक समाप्त होता होता धावा बनल्या गेल्या त्या 16 आणि आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर मग 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 29. इताडे संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी. यापुढील होणारी मॅच इताडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण खांडवळ संघ पाहणार आहोत. खांडवळ संघाचे कर्णधार आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील या नाणेफेकीच्या कक्षाकडे आपण जाऊयात आणि नाणेफेकीचा कौल करूयात. नाणेफेकीचा कौल महत्वाचा असतो कारण की पहिला मान कोणत्या संघाकडे येतो, पहिला कोणता संघ आहे जो फलंदाजीसाठी येणार आहे की मग क्षेत्ररक्षणासाठी, हे देखील बघणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर या चेंडूवरती पहा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ढकलून दिलं गेलं आणि त्यानंतर चेंडू मात्र अंतिम क्षणी जाऊन विसावला सीमारेषापर्यंत आणि 4 धावा या चेंडूवरती लिहिला गेला. आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 20.
एका विकेटच्या नुकसानवरती 20 या आकड्यावरती गोलंदाज यार हलक्या गतीने पुन्हा एकदा कट केलाय. शॉट थर्ड मॅनला खेळाडू तैनात होता. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. फिकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने 21 या आकड्यावरती 45 धावा. याच पद्धतीने जर बॅटिंग चालत राहिली तर अगदी शेवटचं षटक कंप्लीट होण्याच्या आधी पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी टीम संघाला आता विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. या क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुमच्याकडे सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी कोणती, ती म्हणजे अटॅक, आणि तोच अटॅक आता इथून करून खेळावा लागेल. गोलंदाज पुढचा चेंडू यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर सरप्राइझिंग बाउन्स पाहायला मिळाला. शरीरावरती जाऊन चेंडू अदळला गेला आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज राज गोलंदाजीवरती आहे. राज मोगरे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर चौकाराने त्यांचं स्वागत केलं होतं, पण तदनंतर येणारे पुढचे 2 चेंडू हे चांगले हाताळलेत. चेंडू क्रमांक 4 राज मोगरे तयार वुडलँड स्पॉट वरती आणि तदनंतर ही कॉन्क्रीटची विकेटपट्टी आपण जेव्हा पण पाहतो ना खेळपट्टी, त्यावेळेस हे अनेकदा आपण चित्र पाहतोय की एक असा स्पॉट असतो की त्या स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर लो राहतो आणि तिथे अनेकदा फलंदाजांना आपण स्ट्रगल करताना पाहिलं आणि तेच चित्र इथे पाहिलं. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, डीप राहिला, चेंडूमध्ये बाउन्स नव्हता आणि मग फलंदाजाने थोडासा का होईना आपण स्ट्रगल केला आणि डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळाले. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असणारे राज मोगरे तयार लाईनमध्ये आलाय. हवेमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आणि तदनंतर मिड विकेटचा खेळाडू दोघे तिथे पोहोचले प्रोटेक्शन देण्यासाठी, पण चेंडूला काही अडवू शकले नाही आणि मग चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. ज्या मुखात नाही जयघोष राम नामाचा, तो देह काय कामाचा. जय श्रीराम सर्वांना. चला जाऊयात मैदानाकडे. इथे मंकड विकेटची देखील संधी होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय 25 आकड्यावरती शेवटचा आणि अंतिम या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राज मोगरे तयार शेवटचा चेंडू घेऊन. यावेळेस पहा 5च्या मेरिट मध्ये आलाय चेंडू आणि चेंडू सरळ 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 निघून जातोय. स्पर्धेमधला आय थिंक सर्वात लांब षटकार असावा हा. निघून जातोय 6 धावेंकरिता. त्यांचा आपल्याला भंडारा पाहायला मिळतो आमच्या डिक्सकडनं, डिक्स जॉकीकडनं. खूप चांगल्या पद्धतीने वादन ते देखील करतायत. शेवटच्या अंतिम चेंडूवरती स्वागने षटकार आला आणि तदनंतर षटकाराने टोटल धावसंख्या फळकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि आता मात्र गोलंदाजीवरती गोलंदाज रोशनला पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन. पहिला चेंडू अपील आहे, अपील स्ट्रॉंग आहे आणि सापडलाय जाळ्यामध्ये. पहिला चेंडूवरती विकेट आला आणि आता मॅच मध्ये येते का लाटणी. बघा रोशनने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, आगाज केलाय, आव्हान केलं. आता अंत या मॅचला करेल का रोशन. विकेट क्रमांक 2 अजयला मात्र परतावं लागलं गेलं, पण ऋतिक अजून देखील मैदानामध्ये आहे जो अग्रेसिव्हली बॅटिंग करतोय, अग्रेसिव्हली आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय आणि या संघाचा शिलेदार देखील आहे. सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असतो तर मग प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू असतो ना की जो स्वतःच्या टीमला घेऊन पुढे घेऊन जाण्यासाठी कुठल्याही क्षणाला किंवा कुठल्याही लेवलपर्यंत पोहोचू शकतो आणि तेच काम सध्याच्या घडीला ऋतिक करतं. बघा बॅटिंगवरती ज्यावेळेस ऋतिक आले होते त्यावेळेस 0 या आकड्यावरती पहिला विकेट परतला होता आणि अनेकदा म्हणतात ना की दबाव असतो, पण दबाव काय आहे हे ऋतिक त्याच्या बॅटिंगमधून दाखवून देत नाही आणि प्रत्येक चेंडूवरती अटॅक, संयमी खेळ, जिथे संयम दाखवायचे तिथे संयम, जिथे डबल सिंगल तिथे सिंगल चोरल्या गेलात, जिथे अग्रेसिव्हली बॅटिंग करायची तिथे मोठे फटके मारलेत
आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत टीम देवरुंगपाडा संघ एका सेफ पोझिशनवरती आहे तसंच म्हणावं लागेल, कारण की तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा फळकावरती आपण पाहतो 31. विजयासाठी जर बघितलं गेलं तर 14 धाब्यांची गरज असणार आहे. चेंडू खेळ हातामध्ये बाकी राहत आहे ते 11. पुढचा चेंडू हलक्या गतीने ऑफ ड्राईव्ह केला गेला चेंडूला. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय आणि एक सिंगल धाव. आणि हे काम करावं लागेल, कारण की जो फलंदाज बॅटिंग चांगली करू शकतो, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, त्याला जितकी स्ट्राईक तुम्ही द्याल तितका फायदा होईल. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेला सांगे संघाकडनं तर आता स्ट्रायकर एंडला ऋतिक आहे. रिस्क आहे तो इस्क आहे. इथे रिस्क घ्यावी लागेल. विकेट जर ऋतिकचा मिळाला तर मी म्हणेन की मॅच मिळाली. लेग स्टम्पच्या अगदी जवळना इशारा आलाय पंचांचा. इट्स अ वाईड बॉल. तरी देखील मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण की ज्या पद्धतीने शफळ क्रॉस केलं होतं ना, फॉलो केलं गोलंदाजाला, पण थोडंसं का होईना पण नशिबाची साथ ऋतिकच्या सोबत आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय आणि थोडीशी बिस्पीड घडली. दुसऱ्या धाब्याची कॉलिंग दिली जाईल. इथे दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट. बघा एक धावा वाचवायच्यात, कारण की या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचला, त्याच्याकडनं मिसफील्ड झाली. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यासाठी आला, त्याची देखील चुकी घडली आणि मग त्या 4 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या. म्हणजे तिथे जर बघितलं गेलं तर 3 ते 4 धावा एक्स्ट्रा आहेत आणि इथे देखील एक एक्स्ट्रा धाव. हा पहा मोठा फटका आलाय. आणखी एक त्याच रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. आता गोलंदाज सध्याच्या घडीला सांगे संघाचे हेच म्हणत असतील की चेंडू जाऊ नको दूर तू. हा पहा टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पंचांचा इशारा. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक समाप्तीचं जर बघितलं गेलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आहेत त्या म्हणजे टोटल 41. विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 7. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूला टीम इताडे आहे, दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर आपल्याला इताड्याच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळते खांडवळ संघ आहे. आणि इथे मॅचला फिनिश केलं गेलं फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. अफलातून बॅटिंग, जबरदस्त मोठे फटके पाहायला मिळाले. 2 असे चेंडू पाठवले गेले की जे या स्पर्धेमध्ये सर्वात मोठे षटकारांच्या गणतेमध्ये देखील आपण गणवेश करूयात. आणि जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे खांडवा संघाचे कर्णधार आणि विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत देवरुंग संघाचे कर्णधार आहेत, माफ करा इताडे संघाचे कर्णधार आहेत. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय डॉक्टर गणेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की आपण या. ज्या पद्धतीने योगेश दादांनी उल्लेख केला ना की बघा हे योगेश दादा हे क्रिकेटचं क्षेत्र आहे. हा क्रिकेटचं क्षेत्र एखाद्या माणसाला क्रिकेटच्या पोटी इतका वेडा करू शकतो ना की मग आपण या आजकालच्या भागदौडीच्या जीवनामध्ये कितीही व्यस्त असू द्या, क्रिकेटचं क्षेत्र तुम्हाला त्याच्या पाठीमागचं प्रेम हे तुम्हाला या मैदानापर्यंत आणू शकेल. आणि हेच एक जिवंत उदाहरण आपण डॉक्टर गणेशजी म्हात्रे यांना पाहतोय. आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जातोय त्यांच्या समवेत. नाणेफेकीचा कौल करतोय आमचे आदरणीय गोड व्यक्तिमत्व डॉक्टर हे इथपर्यंत पोहोचले, त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉलिंग कोण देणार आहे? इताडे संघाकडनं कॉलिंग गीता स्मृती अशी कॉलिंग आपण पाहतोय आणि अर्थात गीता स्मृती पाहायला मिळालाय. नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम इताडे वॉन होते. मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. मागच्या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल ज्यावेळेस जिंकले त्यावेळेस डिसिजन पेंडिंग ठेवला होता. यावेळेस डिसिजन काय असणार आहे विचारून सांगते. ठीक आहे, इट्स ओके. जाऊयात खांडवा संघाच्या कर्णधाराकडे. बघा नाणेफेकीचा कौल तर आता हरलायत. वाट्याला बॅटिंग किंवा गोलंदाजी दोघांपैकी एक येणार आहे. पण या मॅच मध्ये किती अपेक्षाने उतरणार आहेत आणि इताड्याच्या विपक्षामध्ये काय स्ट्रॅटेजीने खेळायचा प्रयत्न? आमचा नॅचरल गेम खेळू. जर बघितला गेला ना तर असं म्हणतात ना की क्रिकेट हा एका दोघांवरती निर्बंध नसतो. अर्थात बॅटर बॅटिंग करत असतात, गोलंदाज हे गोलंदाजी करत असतात, पण क्षेत्ररक्षकाचा वाटा देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू असतो जो क्षेत्ररक्षणामध्ये स्वतःचं सर्वस्व देत असतो. असं तुमच्या संघामध्ये कोणता खेळाडू आहे की ज्याच्यावरती तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये खूप जास्त विश्वास ठेवता? विनोद पाटील.
जाऊ दे इताडे संघाच्या कर्णधाराकडे काय डिसिजन आहे तुमचा? क्षेत्ररक्षण करणार आहेत. 3 षटकांची मॅच असणार आहे आणि या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आणि तदनंतर बॅटिंगचा जिम्मेदारी जेव्हा येईल तेव्हा कोणावरती जास्त विश्वास? 50 संख्येपर्यंत रोखण्याचा अंदाज करू. नक्कीच आपण देऊया शुभेच्छा टीम इताडे. टीम खांडवल संघाला तर नाणेफेकीच्या कक्षाकडून रिझल्ट आलाय. टीम इताडे वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला 3 षटकांची मॅच आहे. एका बाजूला टीम खांडवळ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम इताडे संघाला. प्रथमतः नाणेफेकीचा कौल महत्वाचा आहे कारण की प्रत्येक संघाची इच्छा असते की